दसऱ्याच्या देवासाठी कुलातील सर्व बायका देवघरी एकत्र जमतात आणि इथे गंगाफळाची भाजी एका मोठ्या पातेल्यात शिजते आणि ती अधूनमधून हलवावी लागते। यामध्ये तेल नंतर घालतात, आधी भाजी शिजवून नंतर मसाले घालतात आणि त्यानंतर तेल घालतात। गंगाफळाच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ही भाजी छान मऊ अशी शिजते आणि ही चवीला अतिशय छान लागते। खानदेश भागामध्ये गंगाफळाची भाजी सुद्धा घोटूनच करतात, म्हणजे फोडी फोडी अशा या भाजीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत। दसऱ्याच्या देवासाठी ठेंग्या पोळ्या करतात, म्हणजे तेल न लावलेल्या पोळ्या करतात, म्हणजेच हे जाड जाड फुलके असतात। मधल्या शेगडीवर हरभरे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। दसऱ्याच्या देवासाठी वडेसुद्धा तळले जातात। 16 मोठ्या मोठ्या वडे आणि मोठ्या मोठ्या पुऱ्या पूजेसाठी तयार करतात। हा बघा मोठा वडा आता तेलामध्ये सोडत आहेत आणि या मोठ्या वड्यांना आणि पुरीला असे कंगोरे बनवलेले असतात। बघा, दसऱ्याची पूजा खूप विशेष प्रकारे मांडली जाते आणि त्या मांडणीमध्ये 16 वडे आणि 16 ह्या मोठ्या अशा पुऱ्या लागतात। त्यावर उसाचं पेर ठेवून त्यावर दिवा लावला जातो।